नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समीशां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। हट्ट्या शिळेतून बाहेर पडताच थंडीच्या झपकाऱ्याने महाराज खलबताच्या दारातच थांबले. त्यांच्या मनचे हापशाचे विचार क्षणभर तुटल्यासारखे झाले. त्यांची जागा घरगुती नात्याने घेतली. शिळे बाहेर आलेल्या हंबीररावांना ते लगावाच्या बोलीत म्हणाले, मामासाहेब, तुमच्याकडं आहे ती आमची कामगिरी जरा वेगळी. बोलावं की? दात भरताना हंबीररावांच्या मिशांखालून वाफारा सुटला. कोंडाजी त्यांना अवसर देण्यासाठी निघून गेले. मामासाहेब, मासाहेब गेल्या. नको त्या वाटेनं आमचे रामराजे उघडे पडले. त्यांचे हात पिवळे करावेत हे युजून त्यासाठीच तुमची वाट बघत होतो आम्ही. सोयराबाईंच्या आठवणीने हंबीररावांचे मनही धरल्यासारखे झाले. ते काहीच बोलले नाहीत. तसे छत्रपती थांबत म्हणाले, बोलला नाहीत तुम्ही? काय बोलावं धनी? असं का केलं ते नाही उमगत. बाळराजासनी भेट लाव आम्ही तर बिलगून म्हणलं ते. हंबीरराव ते चित्र डोळ्यांसमोर ठाकल्याने पुढे बोलूच शकले नाहीत. काय काय म्हणाले ते? महाराजांचा आवाज चिंबला होता. हेच की, आमासनी नजरकैदेत टाकू नका म्हणून सांगा दादा महाराजासनी. बऱ्हाणपूर वऱ्हाड मारणाऱ्या निधड्या हंबीररावांच्या गळ्याची घाटी दाटून आली. थंडीने गोठल्यासारखी न उलगडणारी विचित्र कोंडी त्या दोन वीर मनांवर पसरली. समोर 7-8 पावलांवर उभ्या असलेल्या मशालजींच्या रोखाने तरातर चालत छत्रपतींनी त्याच्या हातची मशाल आपल्याकडे घेतली. तसेच हंबीररावांसमोर येत फरफरती मशाल आपल्या मुद्रेजवळ नेत दुखऱ्या कळवळीने ते म्हणाले, बघा मामासाहेब, आमची नजर बंधूंना जरबेट ठेवणारी दिसते की मायेत ठेवणारी? हंबीरराव गडबडून गेले. आपल्या धन्याचा तडक स्वभाव त्यांना माहीत होता. मनात असते तर रामराजांना त्यांनी थेट कैदेतच टाकले असते आणि त्या बाबीने कुणाचीही रदबदली ऐकून सुद्धा घेतली नसती. मशालीच्या फरफरीत मिसळत छत्रपतींचा घोगरा साद हंबीररावांच्या कानी आला. असते तर आबासाहेबांनी जे केलं असतं तेच आम्ही करणार आहोत आमच्या रामराजांसाठी. त्यासाठीच तुमच्याकडं एक मागणं घालतो आहोत आम्ही मामासाहेब. मागणं हा शब्द ऐकताच हंबीरराव चपापले. आता समोर काय येणार या मासाहेबांच्या वागण्यानं जेव्हा जेव्हा काय करावं हा प्रसंग आला आमच्या समोर, तेव्हा तुम्हीच पाठ राखणीला धीरानं उभे राहिलात. छत्रपती म्हणून नव्हे तर रामराजांचे दादा महाराज म्हणून आम्ही मागणं घालतो आहोत. मामा, तुमची मुलगी भोसल्यांच्या कबिल्यात आणावी म्हणतो आम्ही बाळराजांसाठी. हे असे काही समोर येईल याचे भान नसलेले हंबीरराव समोरच्या धन्याकडे बघतच राहिले. कधी काळी सरलष्करीची मानवस्त्रे खांद्यावर ठेवणारे थोरले तर समोर उभे नाहीत असाच त्यांना भास झाला. त्यांना गुमानच बघून महाराजांनी झटकन भाषा पालटत आवाहन घेतले, शब्द द्या मास सरलष्कर. जी दिली आमची घरसोबा बाळराजांचं कुंकुलेवाय आन वाघजाईची कुलदेवतेची साक्ष ठेवत शब्द देऊन हंबीरराव महाराजांचे पाय शिवण्यासाठी लवू लागले. त्यांना तसेच थोपवून खांद्याशी लावीत महाराज म्हणाले, तुम्ही रामराजांचे सासरे झालाय तरी आमच्यासाठी मामा आहात तसे असा. सजल्या रायगडावर रामराजांचे लग्नकार्य थाटात संपन्न झाले. वाजत गाजत हंबीररावांची कन्या ताराऊ भरल्या शिगेचे माप लवंडून भोसल्यांच्या घरात आली. नव्या वधूचे नाव जरी सीताबाई ठेवण्यात आले तरी सर्वजण तिला माहेरच्या नावाने ताराऊच म्हणू लागले. या शुभ कार्याची सांगता झाली नाही तोच महाराज वाट बघत होते ती खबर रायगडावर पोहोचली. जंजिरा भागात टेहळ घेत फिरणारा विश्वास मुसेखोरेकर छत्रपतींना रुजू जोहार देऊन म्हणाला, कोंडाजी फर्जन हापशाच्या जलकोटात दिसलं महाराज. संगट 50-1 दुया हाईत. लई कसबाच्या चालीनं राजरोस भिडल्यात कोंडाजींची माणसं जंजिऱ्याला. थेट चाकरीच धरली त्यांनी हापशाची. कुणी 5 रूट म्हणून, कुणी भडकी दुरुस्त करणार सुतार म्हणून, कुणी चुन्याच्या घाण्या फिरवणार घाणारी म्हणून जंजिऱ्यावर पाऊल ठेवलंय. ते ऐकताना चर्येवर समाधान पसरलेले छत्रपती पुटपुटले, आमच्या ताराऊंचा गोमटा पायगुण आहे हा. जोहार देत विश्वास रामोशी निघून गेला. जंजिऱ्याबाबत निर्धास्त झालेल्या छत्रपतींनी काही बेताने पेशवे निळोपंतांना याद घेतले. पंत, आमच्या कबिल्याची गड उतारीची व्यवस्था तुम्ही जातीनिशी बघा. गंगोलीला जायचं म्हणतात त्या
समोर पेश झाल्या पेशव्यांना महाराज म्हणाले, बाळंतपणासाठी गंगोलीच्या निवंत वाड्यावर जाण्याचे येसूबाईंच्या मनाने घेतले होते. खरे तर निवांतपणापेक्षा त्यांना माहेरच्या शृंगारपूरची भावेश्वरी जवळपास येणार हा दिलासा यात होता. कारण खुद्द शृंगारपुरी जाणे त्यांना शक्यच नव्हते. जी म्हणत निळोपंतांनी छत्रपतींच्या आज्ञेला दुजोरा दिला. काही बोलण्यासाठी निळोपंत खोळंबलेत. हे ताडलेले महाराज त्यांना चाल देण्यासाठी म्हणाले, बोला, काय आहे? महाराज, नगरहून शहजादा आझमनं हसन खानास सैन्यबंदीनं धाडला आहे. आपण घाटबंदी केल्याचं हेरून कोकणवर येण्याचा बेत पालटून हसन खान सासवडखोरीकडं सरकला आहे. आपल्या पुरंदरतर्फेच्या मनसबदार शेख इब्राहिमशी बोलणी लावून त्याला फितव्यानं फोडण्याचा प्रयत्न चालला आहे खानाचा. महाराज अस्वस्थ झाले तरीही शांतपणे म्हणाले, पंत, इब्राहिमभोवती आपले विश्वासाचे खबरगीर पेरा. जी पुण्याजवळचा पेठ शिवापूरचा कसबाही बहादूर खानानं लुटला आहे स्वामी. निळोपंतांनी दुसरी कटू बाबही महाराजांच्या कानी घातली. ठीक आहे पेशवे, पुण्याच्या सरसुभा दामाजी रघुनाथांना तातडीनं हारकारा द्या. गनिम जोरावारीनं टापांखाली घेणार आहे प्रांत पुणे. त्यास अहोरात्र फिरते राहण्यास लिहा. 2 मोगली कुमकांचा मेळ पडणार नाही याची खबरदारी घेण्याची समज द्या. जी निळोपंतांना आपल्या स्वामींचे थंडे शांत निर्णय घोटाळ्यात टाकीत होते. स्वामी फिरंगी विजयी ताव्हेरानं कोळवलवर कोट बांधून पुरा केला. थोरल्या स्वामींची या कोळवलवर फार नजर होती. महाराज विचारात गेले. फिरंग्यांचा नवा विजयी आपली कर्तबगारी लिस्बनला आपल्या बड्या दरबारला रुजू करण्यासाठी उचल घेणार हे साफ झाले होते. पंत, आपल्या कारवारतर्फेच्या सुभेदारास असेल त्या कुमकेनिशी अंजदीव बेटावर चाल घेण्यास हुकूम द्या. अंजदीव दस्त झाले पाहिजे. फिरंगी त्यावरही डोळा ठेवून आहे हे कळवा त्यास. पंतांच्या ध्यानीमनी नसलेला कोलदांडा छत्रपतींनी फिरंग्यांविरुद्ध खोलला. त्याने समाधान पावलेल्या निळोपंतांनी टोपेकरांची एक बाब पुढे घेतली. मुंबईचे टोपीकर एका वजेनं नाराज झाले स्वामी. कोण वजेनं? नागोठाण्यात गैर अंमल करणाऱ्या हपशांना मदत करता असा आरोप ठेवून आपल्या सुंदरजी बाजींनी गोऱ्यांची 2 गलबतं नागोठाण्याच्या बंदरात अडकवून ठेवली आहेत. त्यासाठी टोपीकर धायकूत करताहेत. निळोपंत, एका समयास चौबाजूंचा गनीम पेटता ठेवणे लागीचे नाही. सुंदरजींना कळवा, जरब देऊन टोपीकरांची गलबतं खुली करणे. जी कुतुबशाही दरबारकडून एक नजराणा आला आहे स्वामी, 4 लाख पगोड्यांचा तबकाचा. महाराज हसून निळोपंतांना म्हणाले, तो नजराणा नाही पंत, ती मदत आहे. आम्ही आलमगीराविरुद्ध खडे टाकावे यासाठी आलेली. आमच्या अभिषेक समयीही एवढी रक्कम नव्हती आली कुतुबशाहीकडून. पाहुण्याच्या काठीनं साप मारणं हे तर राजकारणच आहे. शहाला पोच देऊन कळवा. दिला दोस्ताना पावला. समयास आम्हाला माणूस बळ लागेल. दख्खन पैशानं नव्हे तर माणूस मेळा न राखणं आहे. 4 दिवस उलटले. मुहूर्ताच्या ठरल्या दिवशी भल्या पहाटे कुणबिनींच्या तांड्यात सरंजामाने जाऊन येसूबाई गडदेवी शिरकाईची ओटी भरून आल्या. गंगोलीला जाणारे पडदाबंद मेळणे 7 महालासमोरच्या हम चौकात हत्यारबंद धारकऱ्यांच्या घेरात सिद्ध झाले होते. सकवारबाईंची पायधूळ घेऊन येसूबाई रामराजे व ताराऊ यांच्यासह आपल्या स्वारींच्या दर्शनासाठी बैठकी दालनात आल्या. त्यांच्या संगती आता पार थकलेली, डोईवरची केसावळ साफ सोनेरंगी झालेली, भोसले कुळीची सावली म्हणूनच जिंदगी जगलेली धाराऊ होती. रूपा नावाची एक खास कुणबिणई होती. येसूबाईंना बघताच महाराज 5 पावले पुढे झाले. हाती नेसूचा पदर शेव धरून सुवर्ण कंकणांचा किणकिणाट उठवीत महाराणींनी आपल्या कुंकुबळाला तिवार नमस्कार केला. मुजरा करू बघणाऱ्या रामराजांना जवळ घेत समोरच्या खालगर्दनी येसूबाईंशी कसे बोलावे याचा छत्रपती मनाशी मेळ घालू लागले. त्यांना एवढेच म्हणायचे होते, तब्येतीस सांभाळून असा. पण येसूबाईच म्हणाल्या, येऊ आम्ही. स्वारीनं तब्येतीस सांभाळून असावं. जी कधी नव्हे तो अदबरिवाजी बोल महाराजांच्या तोंडून सुटला आणि ते बोलून गेले, आम्ही येतो आहोत. मनोऱ्या बावे तो पाय सोबतीला. विचारांच्या घालमेलीत राहिलेला नमस्कार धाराऊला द्यावा म्हणून तिच्या पायाला हात लावण्यासाठी महाराज झुकले. त्यांच्या टोपावर हात ठेवीत म्हातारी म्हणाली, असो दे र माझ्या लेकरा, तुझ्या पोटाला थोरलंच येणार हाईत. ते ऐकताना कानशिले सरसरलेल्या येसूबाई पाठमोरे होत बाहेरही पडल्या.
शिबंदीने वेढलेले मेणे पालखी दरवाजाने आघाडी मनोऱ्याजवळ आले. क्षणभर थांबले आणि गड उतरण्यासाठी चालू लागले. छत्रपतींच्या मनात विचार उठला, आता एकल्या जात आहात, याल तेव्हा. धनी रायगडाच्या खासेवाड्याच्या सदरेला छत्रपतींच्या समोर रुजू झालेल्या घामाने डबडबलेल्या नाईक बहिर्जींच्या तोंडून शब्द फुटता फुटत नव्हता. क्वचितच दिसणारी बहिर्जींची विचित्र मुद्रा बघूनच महाराजांच्या सेवेत असलेली निळोपंत, प्रल्हादपंत, आवजी मोरेश्वर व केशव पंडित अशी खाशी मंडळी ही हट्ट्या पावली मुजरा देत सदरे बाहेर पडली. सदर एकांती झाली. रामोशी मुंडासे डुलवीत बहिर्जींची पाणावली नजर खिनभर धन्यावर खेळली. देठ मोडल्यागत क्षणात त्यांच्या पायांवर घरंगळली. नाईक, चरकल्या मनी समोरून राजबोल उठले. डोळ्यांसमोर काहीतरी काळजाची तोड करणारे प्रत्यक्ष बघतच असल्यासारखी बहिर्जीची गर्दन पुन्हा डुलली. डोळ्यांवाटे 2-4 थेंब टपटपले. खांद्यावरून ओघळते कांबळे त्याला धनी समोर असतानाही सावरावेसे वाटले नाही. नाईक, काय झालं? बैठकीवरून तडक उठत छत्रपतींनी विचारले. बहिर्जींचे ओठ थरथरले. सदर चिरत इमानी रामोशी बोल कुसमतच बाहेर पडले. घात झाला धनी, आपलं कोंडाजी गेलं धनी. उमळत्या कढाने रामोशी नरड्याची घाटी उद्मरली. अंगभर थरथरलेले छत्रपती कळवळले. नाईक, हे असं कसं? काय झालं नाईक? मंच्या कढाला थोपा देत दौलतीचा नेक खबरगीर बोलू लागला. महाराज, टेहळ घेत कोंडाजी हपशाच्या कोटावर सावधानगीनं होतं. पर आपल्याच माणसानं गळा कापला समद्यांचा. सरकार फितवा झाला. कुणी केला? शोकाच्या जागी छत्रपतींच्या मनी संताप उसळला. हरामजाद्या कुमाजी देसायानं. बहिर्जींचा आवाज आता सुटा झाला. ते ऐकताना छत्रपती अस्वस्थ हैराण झाले. बेमान देसाई हपशाच्या कानाला लागला. कोंडाजी स्वांग घेऊन आल्यात. दारवंच्या कोठाराला संधी साधून बत्ती द्याय टपल्यात. याचा माग कुमाजीनंच हपशाला दिला. रातोरात समद्या माणसांसगट कोंडाजीसनी त्यानं दस्त केलं. रातभर कोरड्यांचा त्यानं मारा देऊन बोलतं करायची कोशिश केली. कांदडीतच बोलत कोंडाजी काही बदलं नाहीत. एक आसामी काही डरला व फुटला नाही त्यांचा. त्याही स्थितीत एक खोलवर समाधानाची छटा महाराजांच्या मनभर पसरली. श्वास घेत नाईकाने कोंडाजींचा धीरोदात्त शेवट आपल्या धन्याच्या कानी घातला. कोंडाजी बघत नाही हे ऐकून चिडल्याला खुद्द सिद्धी खैरात फाटचं त्यासनी बघाय आला. कोंडाजी मोहर येत त्यांचा तोंडावर थुपकत म्हणाला, कुत्ते, तेरा सर काट के खंबे पर लटकाएंगे. बता दे वहां से अपने मालिक को, जंजीरे पर बदनजर रखने वाले का ये हाल होता है. हपशाने समद्यांच्या डोया मारण्याचा हुकूम आपल्या जल्लादासनी दिला. शोक, संताप, खंत यांनी छत्रपतींचे मन कोंदटून आले. झावळलेले डोळे सुन्न एकटक झाले. धनी मर्दावानी कोंडाजी मौतीला सामोरं गेलं. उगवती बरोबर कोंडाजीची गर्दन पहिल्यानं लाकडी खोड्यावर 4 हपशांनी दाबून झुकावली. जल्लादानं धारेचा सपाता उचलला. आन आन या वक्ताला मात्र जीवाच्या नेटानं उसळी घेत कोंडाजी ताट खड झालं. जंजिऱ्यावर पाऊल ठेवल्यापासनं पहिल्यानंच मावळीत ठाशीनं गराजलं. आर व्हय आम्ही राजाची माणसं हाव, मरणाला चाळ करून बांधल्यात्र आम्ही पायासनी. ह्यो लाकडी खोडा तेवढा वळता करून रायगडाकडं फुडा करून ठेवार. बहिर्जीला कोंडाजीची ती मुद्राच जणू दिसत असल्याने पुढे बोलवेना. गलबलून गेलेल्या छत्रपतींच्या नेत्रकडा दाटून आल्या. हात छातीवरच्या संन्यासी भवानी माळेवर चढला. एकाएकी बहिर्जींची खाली पडलेली नजर झटका घेत वर उठली. छत्रपतींच्या डोळ्यांना थेट भिडली. थपथप ते बोल त्याच्या तोंडून सुटून समोरच्या राजपावलांवर पडले. धनी, कोंडाजींची मावळी काही हपशांना कळना. तसं हात झटकून कोंडाजींनी आपल्या हातांनीच खुडा होवा तसा फिरवून रायगडाकडं फुडा करून घेतला. मान खोड्यावर ठिवायच्या अदुगरगडाला धन्यासनी मुजरा देत कोंडाजी म्हणलं, आमच्या रक्ताचा भंडारा उधळला महाराज जलकोटावं. कसुराची माफी असावी, चाकराची सय ठेवावी. जय भवानी. सरकार उगवती बराबर कोंडाजी सगट 50 आसामींच्या मुंड्या दर्यात उठवलेल्या खांबा व हपशांनी लटकावल्या. दर्याच्या वाऱ्यावर हिंदा कळत त्या मिटल्या डोळ्यांनी ह्यो गडच बघत होत्या शेवटच्या वक्ताला. छत्रपतींनी डोळे मिटले होते. त्यांच्या छातीवरच्या माळेवर त्यांच्या राज आत्म्याचा कड टपटप टपकत होता. पडले कांबळे उचलून बहिर्जी सदरे बाहेर गेला.
बाहेर पसरत्या दाट थंडीच्या अंगीही काटा उमटावा असे रायगडाच्या सिंहासन सदरीला घेरून टेंभे पेटून उठले होते. पुऱ्या सिंहासन चौकाला जाणत्या हत्यारी पहाऱ्याचे कडे पडले होते. जगदीश्वराच्या सांज आरतीचे नाद नुकतेच गडाला थोपटून भोवतीच्या दऱ्यात विसाव्याला उतरले होते. सिंहासन सदरीत दर्यापट्टीवरून एकवट झालेला सारंग आणि लढाऊ म्होरका वीर मांडांवर बसला होता. त्यात महाडचे सरसुभा दादाजी रघुनाथ देशपांडे, त्यांचे बंधू विसाजी रघुनाथ, मायनाक भंडारी दौलत खान, गोविंदजी जाधव, उदाजी पडवळ, गोविंद कान्हो, सुभाना खराडे, भिवजी गुजर माणकोजी अशा आसामी होत्या. सिद्ध्याला पारखे होऊन मराठी दौलतीच्या चाकरीत कुराण किताब उचलून आणभाकेवर आलेले सिद्धी संबूळ आणि सिद्धी मिश्री तर बैठकीत आघाडीला होते. सर्वांच्याच मनात एक खारट सल साकळून आल्याने कुणीच काही बोलत नव्हते. सदरी मसलतील रिवाजाची भंडारा परडी फिरली. दौलतीच्या सिद्धी सारंगांनी सुद्धा तिची बोटे गळपट्टीवर घेतली. उगवतीला पुढा धरून असलेल्या हुजूर बैठकीवर छत्रपती बसले होते. त्यांच्या चर्येवरून त्यांच्या मनात घुसळणारा दर्या मात्र कुणालाही पारखता आला नसता. इतकी ती शांत होती. छत्रपतींच्या भूहाती निळोपंत, दत्ताजी त्रिमल, खंडराव, पालीहून आलेले कविकुलेश, प्रल्हादपंत, येसाजी कंक अशी खास माणसे उभी होती. निळोपंतांनी मसलतीचे तोंड फोडले. कोण वजेनं साहेब स्वारीनी सर्वांस याद घेतलं हे सारे जाणता. औरंगाबाद नगर प्रांत धरून दिल्लीश्वर उतरला आहे. समुद्रमार्गे त्याचा हस्तक याकुत खान दंडराजेवर आला आहे. एकीकडून जंजिऱ्याचा हबशी व याकूत आणि दुसरीकडून स्वतः आपण अशी कैची टाकून दौलतीची गळचिपी करण्याचा मनसुबा डावगणिम बांधून आहे. त्याच बळावर जंजिरा उचल खातो आहे. हबशी खैरत बेहद्द जुलमावर गेला आहे. त्यास ठिकाणावर आणणं ही मसलत आहे. निळोपंत क्षणैक थांबले. आपल्या जवान पोराचे शिर काढून नेलेल्या खैरतचा काटा मनात रुपत असलेला पालखी नावाचे गलबत बहार करून थोरल्या छत्रपतींनी नावाजलेला मायनाक भंडारी एल्गाराचे बोलला, हे लई झालं. असं टांगतं किती दिस राहायचं. आम्ही दौलत खान, संबळ खान आंग्र मिळून आरमारी फाट्याच्या एकवटीनं जंजिऱ्याला धडक द्यावा म्हणताव. नांदगाव मुरड मांडला अशी पायदळाची फळी करून फोड्यांवाटे जंजिऱ्याच्या खाडीतून चाल घ्यायची आम्ही शिकस्त करू. मायनाकाला दादाजी रघुनाथांनी उचलून धरले. सर्वांनी त्या दोन्ही जाणत्यांना डोया हुलवून हात उठवून जोड दिली. छत्रपती काही बोलत नव्हते. त्यांच्या डोळ्यांसमोर उभी होती पन्हाळ्याची सज्जा कोठी. शेवटच्या भेटीत आबासाहेबांनी काढलेले शब्द त्यांच्या काळजाला तोडत होते. जंजिऱ्यावर सिद्धी पाय देऊन आहे याची चिंता बाळगा, मावळा व्हा. महाराज काहीच बोलत नाहीत हे ध्यानी आल्याने गोंधळलेले मसलतकरी चिडीचाप झाले. मसलत कुचमली. छत्रपतींचे मौन सोसवेनासे झालेला म्हातारा मायनाक पोटतिडकीच्या धाडसाने म्हणाला, धनी कशा गुण चिंता एवढी. आम्ही हाय की. इड द्या आमासनी ह्यो सुलतान ठवाच बडी बताव दर्यावर. त्या मायेनं मनाच्या एका टोकावर जाऊन थडकून आलेल्या छत्रपतींनी एकदा भंडाऱ्याकडे नजर दिली. बैठक सोडत ते खडे झाले. म्हणाले, भंडारी काका, आम्ही भिडणार आहोत जंजिऱ्याच्या हबशाला. चटका बसावा तसा समोरच्या कैक पकड्यावर उठल्या. सिद्धी संबूळ मिस्त्रींच्या तोंडून शब्द सुटला, इन्शाल्ला. खांद्यावरचे कांबळे हात फिरात कवटाळून बघलेला उभ्या असलेल्या नाईक बहरजींचे रामोस मुंडाचे अभिमानाने डुलले. डोळ्यात रुद्र उतरलेल्या छत्रपतींच्या स्वतःशीच बोलल्यासारख्या आज्ञा सुटू लागल्या. प्रल्हादपंत अरबी आरमाराचा दोस्ताना घेण्यासाठी नेकीचे हारकारे टाकीनं गड उतरून किनारा गाठतील ते करा. अरबांना त्यांच्या संगती साजेसे नजराणे द्या. निळोपंत तुमच्या दिमतीला फौज घेऊन तुम्ही कल्याण प्रांतानं फळी धरणं आहे. येसाजी काका, गड पाचाड महाडतर्फेच्या तोफा गोलंदाजांना सुद्धा एक जाग करून तुम्ही जातीनं त्या दर्याच्या वाटेला लावा. आमचा हर एक नेकसारंग आज पाहुणचार घेऊन उद्याच गड उतरेल. आमच्या दिमतीचा आरमार लोक घेऊन शिड्या दोरबाज बंदूक बारदार यांच्या बंदिस्तीनं आमच्या हुकमाची वाट बघत दर्यावर सिद्ध राहील. दादाजी प्रभू, तुम्ही विसाजी अंत्याजीनं सोबतीनं महाडात भोवतीची फौज शिबंदी साधून आमची वाट बघाल. निळोपंत साऱ्यांना विडे वस्त्रे द्या. महाराजांनी हात उठवून बैठक घेतली. मान घेऊन मसलत करी बाहेर पडले. छत्रपतींनी थोपवून घेतलेले मायनाक भंडारी
कवी कुलेश बहिर्जी एवढ्याच असा मी आतुरल्या. नाईक रायगड जंजिरा कल्याण या भागात तुमचे शेलके खबरगीर दौडतील ठेवा. बहिर्जीला आज्ञा मिळाली. तो आपले जाळे कसे पेरायचे याचा बेत आखत निघून गेला. कवीजी, तुम्ही शहाजादा अकबराला धोंशाला खलिता धाडून या मोहिमेत त्यास आमच्या सोबत येण्यास लिहा. या निमित्ताने त्याचे खरे खोटेपण साबित होईल. मैदानी कसं पारखता येईल. छत्रपतींनी कुलेशांनाही निरोप दिला. आता सोबतीत मागे राहिलेल्या एकट्या मायानाकाला महाराज हसत म्हणाले, चला भंडारी काका, आपण आज संगतीने थाळा घेऊ. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावत् मंगलम भूयात्, शुभम भूयात्. नमो नमः. धन्यवादाः.